वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत इथे गार्डनमध्ये आणि मी आज तुम्हाला माझं होम टूर दाखवणार आहे। पहिले त्या अगोदर आपण इथे गार्डन, पुन्हा काही ॲमेनिटीज आणि जो खालचा पार्किंग एरिया आहे तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने इथे माझा सोसायटीतील एरिया आहे। तर इथे पार्किंग वगैरे आहे, तुम्ही बघू शकताय, हे बघा। आणि तसेच इथे सुद्धा छान असे झाडं आहेत लावलेली, नारळाची वगैरे। पुन्हा गणपती मंदिर वगैरे समोर आहे आणि हा क्लब हाऊस आहे, खाली जिम वरती आहे आणि अशा पद्धतीने आहे। तर गार्डन, तर इकडे साईडला गणपतीचं मोठं मंदिर आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने 11 मजली बिल्डिंग आहे सोसायटी आणि खूप छान वाटतं इथे, फ्रेश वाटतं आल्यावर। मुलं वगैरे खेळतात इथे, बॅट बॉल वगैरे, तसेच फुटबॉल। आणि अशा पद्धतीने इकडे पार्किंग एरिया आहे। तर खूप मोठी 11 मजली सोसायटी आहे आणि तसेच ह्या साईडला काही ॲमेनिटीज आहेत। तर मुलांसाठी, लहान मुलांसाठी स्लायडिंग, सीसॉ, स्विंग वगैरे अशा पद्धतीने आहे। तर झाडी वगैरे, गार्डन खूप फ्रेश आणि अगदी सायलेंट एरिया आहे। तर फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर। तर इथे मोठं हे बघा क्लब हाऊस आहे, तर गणपती वगैरे इथे बसवला जातो आणि अशा पद्धतीने आहे तिथे लहान मुलांसाठी। तर खाली सुद्धा अशी ग्रास आहे बघा। आणि ह्या साईडला वरती जिम आहे इकडे।
आणि तुम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये पाहतच आहात की मी देवपूजा वगैरे कशी करते। तर स्वामींचा इथे मोठा फोटो आहे, वरती स्वामी यंत्र, स्वामींचा फोटो, त्यानंतर खाली मी देवाचे टाक वगैरे ठेवले, पुन्हा खाली देवीचा फोटो, बाळकृष्ण, महादेवाची पिंड आहे, अन्नपूर्णा देवी आहे। तर माझा हा दिवा सकाळ संध्याकाळ चालू असतो। तसेच अशा पद्धतीने आहे बघा। आणि अशा पद्धतीने मी देवघर सेपरेट मोठं करून घेतलेलं आहे। पहिलं छोटंसं होतं जुन्या घरामध्ये, आता मी मोठं असं देवघर बनवून घेतलेलं आहे। आणि हे जे मी पायऱ्या केलेल्या आहेत तर त्या मूवेबल आहेत, म्हणजे त्या मी साईडला करून सुद्धा नवरात्रीमध्ये घट वगैरे बसवत असते। पुन्हा महालक्ष्मीचं मी मार्गशीर्ष महिन्यातले व्रत करते, त्यामुळे तिथे सुद्धा मला मांडणी करता येते साईडला। तर अशा पद्धतीने मी हे ज्या पायऱ्या आहेत त्या मूवेबल करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पण कधी फर्निचरमध्ये देवघर बनवत असाल तर त्या वेळेला तुम्ही अशा ह्या पायऱ्या मूवेबल केल्या तर आपल्याला खूप आणि ॲडजस्टमेंट करता येते। तर अशा पद्धतीने मी हे देवघर बनवून घेतलं। आणि एक दरवाजा मी लावूनच ठेवत असते, म्हणजे कसं असतं की दिवा पण अगदी तेवत राहतो दिवसभर आणि डिस्टर्ब पण होत नाही पद्धतीने आहे हॉलमध्ये। तर आता आपण देवघर पाहिलं, त्यासोबत आता मी इथे एका भिंतीला वॉलपेपर लावून घेतलेला आहे। तर असा डिसेंट असा लावलेला आहे, फार असं डिझाईनचा वगैरे मी लावलेला नाहीये। आणि इथे एक हा दिवा मी फिट केलेला आहे, तर बघायला खूप छान आणि डिसेंट वाटतं। इथे एक मी असं छान प्लॅन्ट्स ठेवले की त्या प्लॅन्ट्सकडे पाहिलं तर घरामध्ये असं छान पॉझिटिव्ह वाईब्स आणि आपलं मन फ्रेश होतं। तर इथे प्लॅन्ट्स ठेवले। इथे असं सरांना जे ट्रॉफी वगैरे मिळालेली होती त्या मी इथे ठेवल्या। शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे। तर अशा पद्धतीने मार्बलचं वगैरे डिसेंट असं मी टीव्ही युनिट बनवून घेतलेलं आहे। तर हे बघा, आणि इथे महाराजांची मूर्ती आहे छान। तर अशा पद्धतीने मी डेकोर केलेला आहे बघा। आणि काही ज्या माझ्याकडे मूर्ती वगैरे होत्या त्या मी इथे ठेवलेल्या आहेत। तर इथे मनी प्लांट्स आहे। सोफा थोडा डार्क कलरचाच घेतलेला आहे। तर कसं होतं की मागच्या तुम्ही जुन्या घरामध्ये पाहिला तो लेदरचा होता आणि काही कालांतराने तो खराब होतो, त्यामुळे इथे अशा पद्धतीने जरा थोडासा डार्क कलरमध्ये घेतलेला आहे सोफा। त्यावर अपोजिट असा कलर म्हणून ह्या पिलो मी चॉईस केलेला आहे। तर इथे टीपॉय, तर अशा पद्धतीने सेटअप केलेला आहे। तर हॉलचा सेटअप असा जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। तर इथे ही चेअर ठेवलेली आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आहे माझा हॉल। तर आता फॅन सुद्धा मी जे फर्निचर केलेलं आहे तर अशा थीमनुसार मी फॅन आम्ही आणलेला आहे। आणि पीओपी सुद्धा डिसेंट केलेला आहे, फार अशी डिझाईन बनवलेली नाहीये। तर मध्ये ग्रे कलर दिला आणि साईडने व्हाईट कलर दिलेला आहे बघा। तर अशा पद्धतीने जे मधल्या पट्ट्या आहेत त्याला आम्ही ग्रे कलर द्यायला लावलेला आहे। आणि लाईट्स वगैरे अशा फिट केलेल्या आहेत। तर रात्रीच्या वेळेला खूप छान वाटतं। आपण बघतोय किचन। तर आता हा झाला हॉल। तर इथे हँगिंग लाईट लावलेल्या आहेत आणि इकडे ड्राय एरिया आहे, ड्राय बाल्कनी। तसेच आता इथे फ्रीज वगैरे मी ठेवलेला आहे। त्याच्या बाजूला मी पॅन्ट्रीज करून घेतलेली आहे। तर पॅन्ट्रीजमध्ये हे बघा अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे, अगदी सिंपल पद्धतीने बनवले, साध्या पद्धतीने, जेणेकरून माझे इथे सगळे कडधान्य वगैरे माझे इथे बसलेले आहेत बरण्यांमध्ये। तसेच खाली हे जे 2 ड्रॉवर आहेत त्याच्यामध्ये मुलांचा खाऊ वगैरे असतो, म्हणजे कधी कधी काय होतं की असं आणलं की आपण असं ठेवलं तरी पण ते असं पाणी झुरळांपासून सेफ राहतं। त्यामुळे अशा पद्धतीने मी पॅन्ट्रीज बनवून घेतली। डोअरला सुद्धा मी ड्रॉवर करून घेतलेले आहेत बघा। इथे स्प्रिंग अशा बसवलेल्या आहेत आणि त्यामध्ये असे बॉटल्स वगैरे भरून ठेवले की कसं फ्रीजमध्ये कोणाला पाणी नसेल प्यायचं फ्रीजमधलं तर मग ते नॉर्मल पाणी इथून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने म्हणजे वरती सुद्धा फार अशी अडचण होत नाही। तर अशा पद्धतीने मी इथे पॅन्ट्रीज बनवून घेतली आहे। त्यावर असे माझे ड्रायफ्रुट्सचे वगैरे मी असं वरती ठेवलेले आहेत डबे। तर असं आहे। आणि नंतर मी काही कालांतराने ओव्हन वगैरे घेतला तर मग इथे मी सेट करणार आहे, कारण ओव्हनसाठी मी इथे बोर्ड करून घेतलाय ऑलरेडी एक्स्ट्रा आणि इथे ओव्हन ठेवणार आहे नंतर। त्यामुळे पॅन्ट्रीजची साईज मी फ्रीजच्या बरोबरच अशी घ्यायला लावलेली आहे। तर अशा पद्धतीने आहे। तर आता
हे कॅबिनेट मध्ये मी असं डिनर सेट जे माझे ग्लासचे जे बाउल्स वगैरे आहेत ते मी इथे सेट केलेले आहेत. तर तुम्ही असं बघू शकताय. तर हे बघा अशा पद्धतीने. तर आता इथे अशा पद्धतीने मी वस्तू सेट केलेल्या आहेत. पहिले कसं होतं, खूप जुन्या घरामध्ये अडचण होत होती. तर मी असं पॅक करून बाजूला ठेवले होत्या काही वस्तू. तर आता मी प्रत्येक वस्तूला अशी सेपरेट जागा झाल्यामुळे मग मी सगळं सेट करून ठेवलेलं आहे. तर आता इथे ह्या पद्धतीने हे बघा, हे असे माझे छोटे बरणी आहेत. तर यामध्ये मी जिरी मोहरी वगैरे असं ठेवलेलं आहे. इथे ज्यूसचे ग्लास वगैरे ठेवले. तर अशा पद्धतीने चहा पावडर, साखर, तर हे पटकन असं घेता येईल असं हे मी इथे ठेवलेलं आहे. आणि सगळं वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवलेले आहेत. पूर्वेला डोर वगैरे येतं. तर अशा पद्धतीने इथे लाईट्स बसवून घेतलेले आहेत. लाईटचे स्ट्रिप्स आहेत. आणि इथे मिक्सर असतो माझा. त्याचबरोबर इथे मी जे वुडनचे माझे चमचे वगैरे तर ते मी इथे ठेवलेले आहेत. तेलाची किटली आणि हा गॅस, विंडो, व्हेंटिलेशन भरपूर हवा पण येते, सकाळचं ऊन वगैरे येतं. वरती पण एक लॉफ्ट आहे बघा. तर ह्या अशा पद्धतीने तिथे मी डोर बसवायला सांगितलेले आहे. तर जे न लागणारे भांडी वगैरे आहेत ते वरती मी सेट पॅक करून ठेवलेले आहेत. तर हा आहे फिल्टर. आणि इथे पण माझं जे काही बेसिंगमध्ये साबण वगैरे लिक्विड लागतं तर किचनचं इथे मी ठेवलेलं आहे स्टोअर करून. आणि एक डोर लावूनच असतो. तर इथे माठ वगैरे आहेत. इथे मी ट्रॉल्या बसवून घेतलेल्या आहेत. तर आता हे बघा अशा पद्धतीने मी इथे कप वगैरे, मुलांचे टिफिन्स अशा पद्धतीने ठेवते. आणि हे जे आहे ना, तर याला मी हँडल नाही बसवून घेतले, कारण जुन्या घरामध्ये तुम्ही पाहिलंच आहे हँडल होते. तर मग ते काही कालांतराने नट वगैरे सैल होतात आणि ते निघण्याची शक्यता असते. त्यामुळे आता इथे मी हे अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते काही असं निघणारच नाही. तर ह्या ट्रॉलीज मी मुवेबल अशा करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून पूर्ण बाहेर निघतात. तर इथे मी डबे वगैरे सेट केलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आणि कुकर वगैरे ठेवलेले आहेत. तर खूप आतपर्यंत आहे. तर डायनिंग टेबल आहे हा. आणि हा आपण फोल्डिंगचा बनवून घेतलेला आहे. तर आता इथे माझी ही तांब्याची बॉटल भरलेलीच असते सकाळी पिण्यासाठी. आणि हे ट्रायपॉड माझं शूट करताय, व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्ही बघतच असेल. तर इथे बडीसोपचा डबा, त्याचबरोबर इथे छोटंसं मी प्लांट्स लावले आणि डिसेंट असं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणि जेव्हा काही ऑकेजन असेल तर त्यावेळेला आपण तो फोल्डही करू शकतो, की जेणेकरून भरपूर असं स्पेस आपल्याला किचनमध्ये राहतो. आता आपल्या लेडीजला म्हटलं तर किचन मोठं असलं की खूप खुश होतो आपण लेडीज, आणि तेवढी जागा पण आपल्याला हवी असते. तर अशा पद्धतीने स्पेसियस असं किचन मनासारखं मला भेटलेलं आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. पहिलं तुम्ही जुन्या घरामध्ये पाहिलेलंच आहे, तर खूप अडचण व्हायची, परंतु आता खूप छान असं किचन मला भेटलेलं आहे मनासारखं. आणि वरतीही छोटंसं पीओपी करून घेतलं आहे डायनिंग टेबलच्या वरती. त्याचबरोबर इथे हँगिंग लाईट वगैरे लावलेले आहेत. फॅन सुद्धा आम्ही थीमनुसारच घेतलेले आहेत. हॉलमध्ये वुडनचा, त्याचबरोबर इथे सुद्धा डार्क नेव्ही ब्ल्यूचा घेतलेला आहे. तर जास्त व्हाईट घेतला तर तो खराब होतो, त्यामुळे नेव्ही ब्ल्यूचा घेतला. तर अशा पद्धतीने हे माझं किचन आहे. आणि मी खूप हॅपी आहे की मनासारखं किचन मला भेटलेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत इथे ड्राय बाल्कनीमध्ये. तर इथे ड्राय एरिया आहे, परंतु मी ड्राय बाल्कनीला स्टोर रूम बनवलेली आहे, कारण माझ्याकडे वॉशिंग मशीन पण नाही आहे. आणि फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर आपले खूप सारे काही आपल्या सामान असतं की अशा पद्धतीने ते ठेवता येत नाही. त्यामुळे इथे मी स्टोर रूम केले. तर तिथे इन्व्हर्टर आहे. त्याचबरोबर इथे माझी पिठाची चक्की, मशीन, पुन्हा कांदे बटाट्याची ट्रॉली आणि धान्याचा ट्रक. तर ह्या गोष्टी माझ्या सगळ्या इथे सेट झालेल्या आहेत. डस्टबिन वगैरे ठेवत असते. तर अशा पद्धतीने हा माझा ड्राय एरिया मी त्याला स्टोर रूम केलेली आहे. तर आता हे झालं किचन, आणि खूप मोठं किचन आहे, तर तुम्ही पाहिलेलंच आहे. तर आता आपण चाललेलो आहोत बेडरूमकडे. इथे पण एक फ्रेम मी अशी लावलेली आहे आणि भरपूर मोठा स्पेस आहे मध्ये. तर इथे सुद्धा पीओपी करून घेतलाय. तर तुम्ही बघू शकता अगदी डिसेंट बनवलेला आहे बघा. आणि साईडने ग्रे कलर, तसेच सिलिंगला सगळं एकसारखंच केलेलं आहे, एकच कलर दिलेला आहे सिलिंगला. मध्ये व्हाईट कलर, साईडने ग्रे कलर दिलेला आहे. तसेच हँगिंग लाईट इथे 2 लावलेले आहेत आणि मध्ये मोठी लाईट लावलेली आहे.
आहे चिल्ड्रन बाथरूम आणि आता आपण चिल्ड्रन बेडरूम मध्ये जात आहोत। तर हे आहे चिल्ड्रन बेडरूम आणि सगळं मुलांचं असं व्यवस्थित इथे सेट केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे विंडो आहे आणि असे ड्रॉवर आहे। तर इथे मुलांचं सगळं सेट झालेलं आहे। तसेच तर अशा पद्धतीने इथे एक स्पेस होता, तर तिथे असे ड्रॉवर म्हणजे ड्रॉवर काढलेले आहेत आणि तसेच आता लॉफ्ट आहे तिथे हे बघा। तर इथे सगळं सामान सेट करून घेतलेलं आहे, बसवून घेतले त्याच्यामध्ये। इथे पण मुलांचे सगळं स्टडीचं स्कूलचं सगळं दोघांचं दोन्ही साईडला व्यवस्थित असं त्यांनी ठेवलेलं आहे। तर इकडे मृणालचा कप्पा आहे आणि इकडे मृदुलचा कप्पा आहे। तर अशा पद्धतीने सगळं त्यांचं स्कूलचं बुक्स वगैरे तिथे त्यांनी ठेवलेले आहे। इथे स्टडी टेबल करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने त्यांनी सगळे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत हे बघा। तर इथे आहे बुक शेल्फ केलेला आहे मुलांना, म्हणजे त्यांचे दोघांचे बुक्स वगैरे फाइल्स सगळे तिथे त्यांनी ठेवलेले आहेत। इथे स्टडी टेबल आहे, दोघंही स्टडी वगैरे करत असतात अल्टरनेट। आणि तसेच आता हा जुना टेबल आहे, तर तो मी असाच आणलेला आहे। म्हटलं जर एक जण इकडे बसला तर एक जण इकडे स्टडी करेल, प्रोजेक्ट वगैरे बनवायला लागतं त्यांना, त्यामुळे ते इथे बनवतात। तर अशा पद्धतीने आहे इथे फ्रेम वगैरे। ह्या वॉलला वेगळा कलर दिलेला आहे। तर आता हा आहे ड्रेसिंग टेबल आणि हा पूर्ण मिरर असं बसवलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण पण साडी वगैरे वेअर केली मुलांनी सुद्धा म्हणजे आपण त्याच्यामध्ये पूर्ण असं दिसतो। तर अशा पद्धतीने बनवलेला आहे। तर इथे त्यांचं सगळं परफ्यूम, कोम वगैरे, पावडर, इथे सगळं असं त्यांचं वॉच वगैरे सेट केलेलं आहे। तर त्यांचं दोघांचं सगळं सेपरेट आहे। आणि ह्या साईडला ऑलड्रॉप, तर आता इकडे ऑलड्रॉप केलेला आहे आणि वरती पण लॉक बनवून घेतलाय, जेणेकरून सगळ्या वस्तू माझ्या व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत। तर मी सगळं असं ठेवून घेतलेलं आहे आणि छान असं आता प्रत्येक वस्तूला जागा झालेली आहे। तर हे मुलांचं चिल्ड्रन बेडरूम आहे आणि त्यांनाही छान फ्रेश वाटतं। तर वरती पण पीओपी त्यांचा असं डिसेंट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता हे बघा। डिझाईन पण अगदी डिसेंट केलेली आहे। मुलांचा आहे हा बेड आणि इथे पण छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता हे बघा। तर अगदी सॉफ्ट आहे, म्हणजे बाहेर पाठीमागे टेकलं ना तरी रिलॅक्स फील होतं। आणि त्यांना असं छान स्माइलीचं बेडशीट मी ऑनलाईन मागवलं होतं, तर ते असं अंथरलेलं आहे बेडवर। आणि तुम्ही पण असं किड्स बेडरूम मध्ये छान असं बेडरूम सजवलं की लहान मुलांना खूप छान फ्रेश वाटतं। तर अशा पद्धतीने मी बेडशीट हे त्यांच्यासाठी स्माइलीचं मागवलेलं आहे। तर इथे एक प्लॅन्स ठेवलंय आणि इथे मी अजून मला भरपूर काही वस्तू आणायच्यात होम डेकोरसाठी। तर इथे मी लॅम्प मुलांसाठी आणणार आहे, त्यामुळे इथे एक बोर्ड आणि इथे छोटासा असा बॉक्स करून घेतलेला आहे मी, जेणेकरून इथे पण ड्रॉवरमध्ये मुलांचं सगळं औषधं वगैरे ठेवली आहेत। आता हा मुलांचा वॉलड्रॉप अशा पद्धतीने कलर चॉईस केलेला आहे बघा आणि अगदी डिसेंट कलर घेतलेला आहे। तर इथे त्यांची सगळी कपडे सेट केलेली आहेत। तर अशा पद्धतीने हे जीन्स वगैरे वरती आता अजून छोटे आहेत, त्यामुळे त्यांनी असं व्यवस्थित दोघांचे कपडे, जुळे मुलं असल्यामुळे ते दोघंही एकमेकांचे घालतात, त्यामुळे व्यवस्थित असं सेट करून ठेवले। खाली अगदी जर्किंग वगैरे, कुर्तीज वगैरे ठेवले आहेत पुन्हा खाली अशा पद्धतीने। तर त्यामुळे त्यांना दोघांचे कपडे अगदी एकाच साईडला सेट झालेले आहेत। आणि ह्या साईडला मी माझ्या सगळ्या काठपदर साड्या ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता हे बघा। तर इकडे सुद्धा मी हडप केलेला आहे। तर इथे मी काही माझ्या काठपदर साड्या ठेवलेल्या आहेत आणि पिलोज वगैरे, पुन्हा हे अशा पद्धतीने गालीच्या वगैरे ठेवलेला आहे। काही बॅग्स आहेत आणि खाली अंथरुणाचे कपडे वगैरे सेट केलेले आहेत। तर अशा पद्धतीने अजून मुलं लहान आहेत, त्यामुळे एका साईडला त्यांचे दोघांचे कपडे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने त्यांचा वॉलड्रॉप आहे। तर आता हे झालं चिल्ड्रन बेडरूम आणि आता आपण मास्टर बेडरूम कडे आलेलो आहोत। तर इथे वायफाय वगैरे, पुन्हा लाईट्सचं जे मेन स्विच आहे ते इथे सगळं आहे बॉक्स हे बघा अशा पद्धतीने। आपण आलेलो आहोत मास्टर बेडरूम कडे। तर आता हे जे डोअर आहे, तर ह्या डोअरला सुद्धा आम्ही अशा पद्धतीने प्लाय बसवून घेतलेला आहे, तर जेणेकरून खूप डिसेंट आणि छान वाटतं। तर इथे
जे शूरॅक होतं माझं जुनं, तर ते मी इथे सेट केलेलं आहे. छान असं प्लॅन्ट्स ठेवलं इथे, मनी प्लॅन्ट, इथे ड्रॉवर वगैरे. आणि जे बाहेर जाताना जे पिकनिकला वगैरे आपण शूज वगैरे घालतो, ते नवीन शूज असे इथे मी ह्या शूरॅकमध्ये ठेवलेले आहे आणि ते व्यवस्थित इथे सेट झालेलं आहे. तर आता हा आहे वॉर्डरोब. तर अशा पद्धतीने इथे हा पण डिसेंट कलर चॉईस केलेला आहे वॉर्डरोबचा. वरती एक लॉफ्ट आहे, तर अशा पद्धतीने लॉफ्टमध्ये पण सगळ्या वस्तू सेट केलेल्या आहेत. आणि ह्या साईडला सरांचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत सगळे, आणि ह्या साईडला आहेत माझे कपडे. तर हे बघा, तर आपल्या लेडीजचं म्हटलं तर खूप साऱ्या साड्या असतात आणि किती साड्या असल्या तरी आपल्याला कमीच असतात. तर अशा पद्धतीने मी सेट केलेल्या आहेत. तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे माझा वॉर्डरोबचा टूर. तर इथे सिल्क साड्या ठेवल्यात, काही कॉटनच्या साड्या, तिकडे काठपदर साड्या मुलांच्या याच्यात. तर हे कॉस्मेटिकचं ड्रॉवर्स आहेत माझे, म्हणजे सगळं सामान याच्यामध्ये मी सेट केलेलं आहे. आणि काय होतं, याला मी ग्लास बसवून घेतलेली आहे, म्हणजे ग्लास बसवायला सांगितली, की जेणेकरून याच्यातून आपल्याला पटकन दिसेल की कुठे काय ठेवलंय आणि कुठल्या याच्यामध्ये काय. तर अशा पद्धतीने मी इथे सेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर इकडे नेल पेंट्स आहे माझ्या रेग्युलर वगैरे, मी लिपस्टिक वगैरे लावते. आणि इथे इयरिंग बॉक्स वगैरे असं मी सेट केलेला आहे. आणि इकडे सगळ्या अशा माझ्या पर्स ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पटकन कुठे जायचं असेल तर आपण इझी घेऊ शकू. तर अशा पद्धतीने हे बघा, तर हे मी इथे सेट केलेलं आहे. आणि खाली माझे रेग्युलरचे कपडे आहेत, डेलीचे कुर्तीज वगैरे, जीन्स, टी शर्ट, टॉप, वेस्टर्न कपडे वगैरे. वरती सुद्धा माझे काही वेस्टर्न कपडे आहेत, ते कधीतरी लागणारे आहेत, त्यामुळे मी इथे पॅक करून ठेवलेले आहेत असे. तर अशा पद्धतीने हा माझा वॉर्डरोब. तर इथे सरांसाठी स्टडी टेबल करून घेतला आहे, जेणेकरून त्यांना पेपर वगैरे चेकिंग करायला लागतात, स्टडी करायला लागतो. तर अशा पद्धतीने इथे सेट केलेला आहे. लाईट्स वगैरे, हा पिन बोर्ड वगैरे ठेवलेला आहे, हे बघा. आणि इथे माझ्या सगळ्या मोठ्या पर्स आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहेत, अशा पद्धतीने सेट केल्या. तर जी पाहिजे ती बाहेर जाताना घेऊ शकतो. आणि इथे खाली आहे मेडिसिन्सचा ड्रॉवर आहे. तसेच इकडे सुद्धा काही सामान ठेवलेलं आहे, स्टीमर वगैरे न लागणारं. तर अशा पद्धतीने आहे स्टडी टेबल. आणि इथे सुद्धा ड्रॉवर बसवून घेतलेले आहे, जेणेकरून भरपूर साऱ्या वस्तू, बुक्स वगैरे, रेग्युलरचं आपलं सामान त्याच्यामध्ये बसलेलं आहे. तर इथे पण थोडा स्पेस होता, तर त्यांनी पण असं इथे छान हे बसवून दिलेलं आहे आम्हाला, प्लाय. तर एक विंडो आहे आणि भरपूर व्हेंटिलेशन, हवा वगैरे भरपूर येते. तर हे बघा, अशा पद्धतीने आहे. आणि कर्टन सुद्धा अशा पद्धतीने बसवून घेतलेले आहेत की थीमनुसार मॅच होतील असे. तसेच इथे राधाकृष्णाची छान फ्रेम बसवलेली आहे आणि ग्रे कलर दिलेला आहे इकडच्या वॉलला. तर अशा पद्धतीने बेड बनवून घेतलेला आहे. तर इथे पण मागच्या साईडला असं छान हे करून घेतलंय कलर. तर इथे स्पेस होता, त्यामुळे इथे पण प्लाय वगैरे लावून घेतले. अजून मला फोटो फ्रेम वगैरे लावायच्यात, बनवून घ्यायच्यात, त्यामुळे इथे पण वॉलपेपर लावून मी फोटो फ्रेम वगैरे सेट करणार आहे. तर इकडे सुद्धा पीओपी असा डिसेंट केलाय सगळीकडेच, असं जास्त काही डिझाईन केली नाही पीओपी मध्ये. आणि मध्ये ज्या पट्ट्या आहेत त्यांना ग्रे कलर वगैरे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने. आणि फॅन सुद्धा थीमनुसारच बसवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा सरांचा बुक शेल्फ आहे पूर्णपणे. तर इथे सगळे बुक्स त्यांचे बसलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे बुक्स त्यांनी इथे व्यवस्थित सेट केलेले आहेत. तर सगळं कॉलेजचे त्यांचे बुक वगैरे त्यांनी इथे ठेवलेले आहेत. त्यांचे सगळे बाकीच्या काही ज्या आहेत बुक्स वगैरे, ते त्यांनी इथे सगळे सेट केलेले आहेत. त्यांचा हा बुक शेल्फ पूर्ण सेपरेट त्यांच्यासाठीच बनवून घेतलाय. इकडे हे मास्टर बाथरूम आहे इकडे. आणि अशा पद्धतीने इकडे गॅलरी आहे. आणि इथे आहे ड्रेसिंग टेबल. तर हा आहे ड्रेसिंग टेबल आणि हा सेपरेट आमच्यासाठी बनवून घेतलेला आहे. तर हे बघा, आणि इथे पण खाली ड्रॉवर आहे, तर जेणेकरून सगळंच कॉस्मेटिकचं वगैरे सामान याच्यामध्ये मी सेट केलेलं आहे. तर अजून काही माझे बँगल्स वगैरे इथे स्टँड वगैरे बसवून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने परफ्युम्स वगैरे डेली रोज लागणारं याच्यामध्ये सेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा ड्रेसिंग टेबल बनवून घ्या.
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कुठे काय सेट केलं, कशा पद्धतीने केलं, आणि आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त